मोठे अहिल्याबाई होळकर 350 वर्षापूर्वी जन्मलेले या तुमच्या आमच्या कुटुंबातल्या राणीचा आज कळगाव मध्ये का जन्मोत्सव साजरा होतोय, मोठ्या उत्साहात का जन्मोत्सव साजरा होतोय हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो। अहिल्याबाई होळकरांच्या नावाचा आज एवढा दबदबा आहे, राजकीय सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील सगळ्या लोकांना त्यांचं नाव घ्यावं लागतंय, या ठिकाणी त्यांचा गौरव करावा लागतोय। कोण होते अहिल्याबाई होळकर? सामान्य धनगर कुटुंबामध्ये जन्मलेली एक लहानशी कन्या, तुमच्या माझ्यासारख्या गरीब कुटुंबात जन्मलेली अहिल्या एकमेव अशी व्यक्ती आहे या जगामध्ये तिच्या समोर देवी लावलं गेलं, तिच्या सुरुवातीच्या नावाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक लावण्यात आलं। या अहिल्याबाई होळकर तुमच्या आमच्या समाजामध्ये जन्माला आल्या होत्या, त्या समाजात तुम्ही आम्ही जन्माला आलोय, हे तुमचं आमचं भाग्य मित्रांनो। म्हणून तुम्हाला कुठेतरी जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकावा लागेल। त्यांनी काय केलंय, काय सांगून ठेवलंय, कुठले निर्णय घेतलेत, कशा प्रकारे त्यांनी लहानातून मोठी कमाई केली, देवी नावाची पदवी कशी मिळवली हे समजून घेणं मित्रांनो गरजेचं आहे। बघा चौंडी गाव पूर्वी बीड जिल्ह्यामध्ये होतं, आता नगर जिल्ह्यामध्ये या चौंडी गावामध्ये मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे या दोन दाम्पत्याच्या पोटी अहिल्याचा जन्म झाला। माझ्या माता मावल्या इथे माता मावल्यांनो समोर बसलेली जी लहान लेकरं आहेत ना, आज घरातल्या लहान लेकरावर संस्कार कसे करायचे हे आमच्या अहिल्याबाई होळकरांच्या जीवनाकडे बघून शिकावं तुम्हाला। आणि तोच जर विचार आज आपण या ठिकाणी घेऊन गेला घरी तर या जयंती साजरी करण्याचं सार्थक झालं असं मला वाटेल। अहिल्या कोण होती? मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी जन्मलेली लहानशी मुलगी होती अहिल्या। या दोन दाम्पत्यांनी अहिल्याबाईवर चांगले संस्कार करायला लहानपणापासून सुरुवात केली होती। त्यांना चांगले शिक्षण देणं, मोठ्या लोकांचा आदर करणं, खरं काय खोटं काय ही सगळी परिस्थिती आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून संस्काराच्या माध्यमातून अहिल्याबाईंना त्यांच्या आई वडिलांनी दिली होती। आज घराघरामध्ये जे लहान लेकरं तुम्हाला दिसतात ते काय करतात? मोबाईलवर तासंतास गेम खेळतात, आपल्या आई वडिलांकडे रडून वेगवेगळ्या गोष्टी करतायत, पण चांगले संस्कार करण्याची आवश्यकता घराघरामध्ये दिसते। तर पहिला मला या ठिकाणी तुम्हाला विचार मांडायचा मित्रांनो, अहिल्याबाई होळकरांना जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या लहान मुलावर चांगले संस्कार करावे लागतील। बघा चौंडीमध्ये जन्मलेली आमची लहानशी अहिल्या लहानपणापासून शिक्षण घेऊ लागली, चांगले संस्कार घेऊ लागली आणि मग मल्हारराव होळकर नावाचे एक युग धुरंधर योद्धा, ते मल्हारराव होळकर कोण होते थोडक्यात सांगतो। धनगर समाजाचा इतिहासामधला धगधगता इतिहास होळकर संस्थान जे म्हणतात, भारतातलं सगळ्यात श्रीमंत होळकर संस्थान, या होळकर संस्थानाचे संस्थापक एक मेंढ्या राखणारे पोरग 10-20 पोरांना सोबत घेतलं, दिल्लीच्या दरबारासोबत काम केलं, पेशव्यांसोबत काम केलं आणि या देशातलं सगळ्यात श्रीमंत होळकर संस्थान प्रस्तावित केलं, स्थापन केलं। ते मल्हारराव होळकर म्हणजे आमच्या अहिल्याबाई होळकरांचे सासरे। आमच्या धनगर समाजाचा इतिहास एवढा पाठीमागे विचारमंत्र्याला सांगायचं तर आम्हाला सगळं सांगावं लागतंय। अहिल्याबाई होळकर सासऱ्याचं नाव मल्हारराव होळकर आहे, त्यांच्या नवऱ्याचं नाव खंडेराव होळकर आहे, त्यांच्या मुलीचं नाव मुक्ताबाई आहे, त्यांच्या मुलाचं नाव मालेराव आहे, तुकोजीराव होळकर हे त्यांचे चुलत सासरे होते। यशवंतराव होळकर ज्यांनी या देशातल्या हा देश स्वतंत्र व्हावा म्हणून इंग्रजांविरुद्ध लढाया केल्या, एवढ्या लढाया केल्या, आजही इंग्रजांनी जर त्यांचा इतिहास पाठीमागे वळून पाहिला आजही त्यांचा थरकाप उडतो। एवढा पराक्रमी योद्धा म्हणजे यशवंतराव होळकर, हे यशवंतराव होळकर त्यांचे पुतणे होते। हा सगळा इतिहास आपला थोडक्यात समजून घ्यायचा मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। अहिल्याबाई होळकरांवर जे लहानपणापासून संस्कार केले होते हे मी तुम्हाला सांगतोय। मल्हारराव होळकर यांनी होळकरशाहीची स्थापना केली। हे मल्हारराव होळकर एकदा पुण्याच्या दिशेने जात होते। बघा मल्हारराव होळकर म्हणजे इतिहासामध्ये असं नाव होतं की मल्हाराया असं जरी म्हटलं जायचं तर त्यावेळेस गावाच्या गावच पडायची। जर पुण्याला मल्हारराव होळकर आले तसं जर कळलं तर कळगाव या भागाच्या परिसरामधले जे शत्रू होते ते शत्रू पळत सुटायचे। त्या शत्रूंच्या घोड्यांना पाणी पिता यायचं नाही, एवढा थरकाप, एवढा जरा भीती, एवढा त्यांचा दरारा होता, एवढा मोठा पराक्रम होता। ते काय अन्याय अत्याचार करत नव्हते, युद्ध करायचे, सैन्य कमवायचे, राज्य वाढवायचे, अनेक राजामधील भांडणं मिटवायचे। दिल्लीचा दरबार एखादा निर्णय घ्यायचा असेल तर मल्हारराव होळकरांना विचारत असत। बघा मित्रांनो, दिल्लीचा दरबार म्हणजे आजचे पंतप्रधान, दिल्लीचा दरबार म्हणजे आजचे पंतप्रधान मल्हारराव होळकरांना विचारत असत की बाबा एखाद्या राजाला ही गादी द्यायची आहे, या राजामध्ये भांडणं मिटवायचे, मल्हारजी काय निर्णय घ्यायचा आहे? आता इथे विचार मंचावर सुरुवातीला बोलताना लोक म्हणत होते बाबा आम्हाला राजकारणात स्थान मिळालं पाहिजे, आम्हाला राजकारणात स्थान मिळालं पाहिजे। अरे तुमच्या सर्वांचं रक्त, तुमचा इतिहास मल्हारराव होळकरां
मल्हारराव होळकरांसारखा राजाला दिल्लीचा दरबार आपल्या निर्णयामध्ये सहभागी करून घेत होता. तुमचं दुर्दैव आहे, तुम्हाला या भागातले आमदार, खासदार, मंत्री, सरपंच निर्णयामध्ये सामील करून घेत नाही, कारण तुम्हाला तुमचा इतिहास माहित नाही. हा मल्हारराव होळकरांचा इतिहास तुम्हाला समजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुमची राजकीय ताकद किती होती. राजेशाहीमध्ये आम्ही राजा होतो. धनगर समाजाचा 2000 वर्षाचा इतिहास आहे. होळकरांचा 220 वर्षाचा इतिहास आहे. 2000 ते 220 वर्ष आम्ही या देशावर राज्य केलंय. तलवारीच्या जोरावर, मनगटाच्या जोरावर ज्यावेळेस आम्हाला राज्य करायचं होतं त्यावेळेस धनगर समाजाच्या राजा महाराजांनी सगळ्या बहुजन समाजाला सोबत घेऊन राज्य केलंय. एकट्या धनगर जातीसाठी नाही. पण आज लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये मतदानाच्या रूपानं, निवडणुकीच्या रूपानं राज्य करताना मात्र तुम्ही आम्ही कुठेतरी कमी पडलोय. तोच राजेशाहीचा वारसा, तोच राजेशाहीचा गौरवशाली इतिहासाचा विचार, आदर्श, प्रेरणा घेऊन या पुढे या समाजाला पुढे जायची आवश्यकता आहे. हा केवळ धनगर जातीचा प्रबोधन सोहळा नाही, एका जातीचा नाही, समस्त बहुजन समाजाला न्याय देणाऱ्या, समस्त बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या महाराणी अहिल्याबाई आहेत. त्यामुळे तुम्ही जे सांगतात ना धनगरांच्या महाराणी, हिंदू धर्माच्या रक्षिका, हे संकुचित अहिल्याबाईला करणं बंद करा. मी तुम्हाला अहिल्याचा लहानपणीचा प्रसंग सांगतोय. मल्हारराव होळकरांनी पेशवे एकदा पुण्याच्या दिशेने जात होते. घोड्यावर आहेत ते, त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत, पुण्याच्या दिशेने जात आहेत. त्यांना तहान लागली आहे. मग चौंडी हे गाव, त्या चौंडी गावाच्या नदी किनाऱ्यावर ते थांबलेत. त्यांना दिसलं एक 8 वर्षाची लहानशी मुलगी घोड्यावरून फेरफटका मारते, तिच्या सवंगड्यासोबत खेळते. आता एक लहानशी मुलगी आमच्या 10-12 वर्षांची तेजस्विनी, तिने कसं चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगितलं. हे सगळे लेकर तिच्याच वयाचे आहेत का, पण त्यांच्यानं तिच्यात तुम्हाला फरक सांगतोय का? किती तत्परतेनं बोलली तेजस्विनी, तिच्यासाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अशा प्रकारची आमची 8 वर्षाची अहिल्या मल्हाररावांनी पाहिलं घोड्यावरून फेरफटका मारते. 8 वर्षाची मुलगी, तिचं वय काय असतं, ही घोड्यावरून फेरफटका मारताना मल्हाररावांना दिसली, तिच्या मुलीसोबत खेळत होती. त्यावेळेस हे मल्हारराव होळकर बघा, माहित नव्हतं मल्हारराव होळकर कोण आहे. त्या मुलीला, त्या अहिल्याला म्हणतात, मुली मला प्यायला पाणी मिळेल का? त्यावेळेस त्या 8 वर्षाची मुलगी म्हणते, तुम्ही आमचे पाहुणे आहात, आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना फक्त पाणीच नाही, जेवण खाऊ घालून त्याच्या वाटेला सुखरूप ढाळलं जातं, हे आमचे संस्कार आहेत. मल्हारराव होळकर शब्द झाले. अरे ज्या मल्हारराव होळकरचा दरारा पुऱ्या उत्तर हिंदुस्थानामध्ये होता, मल्हारराव होळकरचं नाव जरी ऐकलं तरी अनेकांचा थरका पडायचा. त्या मल्हारराव होळकर आश्चर्य वाटलं, अरे ही 8 वर्षाची मुलगी, एवढी चिमुकली मुलगी, तिचे एवढे चांगले विचार, एवढे लहानपणी तिचे चांगले संस्कार, माहिती घ्यावी लागेल. ही मुलगी कुणाची आहे, ही मुलगी कुणाची आहे? मल्हाररावांना कळलं, चौंडी गावाच्या मानवजी शिंदे आणि सुशीलबाई शिंदे यांची ही कन्या आहे, पाटील पुत्राची ही कन्या आहे. मल्हारराव होळकरांनी विचार केला, माझा मुलगा खंडू याच्यासाठी, विवाहासाठी ही अहिल्या योग्य आहे. त्यांनी मागणी केली मानकोजींकडे, मानकोजी माझ्या मुलाच्या लग्नासाठी तुमची मुलगी देणार का? तुमच्या मुलीचा हात मागण्यासाठी आलोय. मानकोजींना प्रश्न पडला, अरे त्या मल्हारराव होळकरांबद्दल आपण एवढं ऐकून आहे, देशभर ज्या मल्हारराव होळकरांचा दरारा आहे ते मल्हारराव होळकर माझ्याकडे काय मागतात, माझ्या मुलीचा हात मागतायत. मानकोजी शिंदे आणि सुशीलबाई शिंदेने विचार केला आणि मग खंडेराव होळकर आणि अहिल्याचा विवाह झाला. नगर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जन्मलेली आमच्या अहिल्या मध्य प्रदेशच्या इंदोर महेश्वरची सून झाली आणि मग तिथून खरा प्रवास त्याचा सुरू झाला. बघा, मला या ठिकाणी माता मौल्या बसला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही रोज टीव्हीवर मालिका बघतात का नाही? सासू सुनेचे भांडणं असते, जावा जावाचे भांडणं असते, भांडणाच्या मालिका बघतात का नाही? बरोबर का नाही? 31 मे झाला आमच्या अहिल्याबाई होळकर एका तरी मालिकेमध्ये अहिल्याबाई दाखवल्या को रोज वेगवेगळ्या सासू सुनेच्या भांडणाच्या मालिका दाखवतात. त्याच्यामध्ये साडी त्या कशा घालतात, कानातलं काय घालतात, कसे दागिने घालतात, मग तेच आमच्या माता माऊल्या आमच्या घरच्यांकडे रडतात, पण आम्हाला हीच पाहिजे, हीच साडी पाहिजे. बरोबर आहे का नाही? माता माऊल्यांनो, मला तुम्हाला एक हात धरून विनंती करून सांगायचंय, एक मालिका कमी बघा, पण अहिल्यादेवी होळकर, मासाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले, फातिमाबी, माता रमाई या बहुजन समाजाच्या महामातांनी, या महाराण्यांनी तुमच्यासाठी जे काम केलंय ते 10% काम जर तुम्ही समजून घेतलं तर हा समाज सुधारल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद या महामाताच्या विचारांमध्ये मित्रांनो, अहिल्याबाई होळकरच्या विचारांमध्ये. पण दुर्दैवानं आमच्या समाजाचा इतिहास समोर आला नाही. फक्त जयंती आली की 4-2 नेत्यांनी यायचं आणि सांगायचं अहिल्यादेवी होळकर म्हणजे धनगरांच्या महाराणी, त्यांनी देशभर काम केलंय, देशभर मंदिर बांधले. बस, पुन्हा 31 मे झाला, जयंती साजरी झाली की नंतर पुन्हा अहिल्याबाई होळकरांना विसरतो. आमच्याकडे पुस्तकं नाहीत वाचायला,
धनगर समाजाचं दुर्दैव आहे. शोधावं लागतंय, लांब लांब जावं लागतंय पुस्तक आणायला, पुस्तकच नाही. बघा, मला अहिल्या होळकरांचा थोडक्यात इतिहास सांगायचा आहे. कशा प्रकारे त्या इंदोर महेश्वरच्या महाराणी झाल्या, मल्हारराव होळकरांची कशी भेट झाली मी सांगितलंय. सासरे मल्हारराव होळकर, त्यांच्या सासू गौतमाबाई होळकर यांनी ठरवलं माझ्या सुनेला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, माझ्या सुनेच्या पाठीमागे उभारलं पाहिजे. आणि मग मल्हारराव होळकरांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण द्यायला सुरू केलं. तलवारबाजीचं, भालाफेकीचं, वेगवेगळ्या पत्रव्यवहाराचं शिक्षण, वेगवेगळ्या भाषांचं शिक्षण द्यायला सुरुवात केली मल्हारराव होळकरांनी. आणि सासूनी बघा, सासू आणि सुनांनो, एक चांगली सासू जर सुनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असेल तर सून जगामध्ये कीर्ती मिळू शकते. हे आमच्या अहिल्या होळकरांच्या विचारांवरून, आयुष्यावरून लक्षात येतं मित्रांनो. त्यामुळे तुमच्या घरातले सासू सुनेचे भांडणं यानंतर व्हायला नको. त्यानंतर आपण अहिल्या होळकरांचा विचार घ्यायचा आहे. ज्या वेळेस मल्हारराव होळकर युद्धाला जात असत त्यावेळेस कोणत्या युद्धाला कोणतं सैन्य द्यायचं आहे, कोणत्या सैन्याकडे कोणती जबाबदारी द्यायची आहे, शस्त्र तयार करणं, शस्त्रसाठा उपलब्ध करणं, सैन्य तयार करणं, ही सगळी जबाबदारी मल्हारराव होळकरांच्या सानिध्यामध्ये अहिल्याबाई पाहू लागल्या. अहो, 350 वर्षापूर्वी आमच्या महिलांना काहीच अधिकार नव्हते. आज या ठिकाणी पुरुषाच्या बरोबरीने तुम्ही बसू शकतात. 350 वर्षापूर्वी घराबाहेर निघण्याचा अधिकार नव्हता. चूल आणि मूल याच्या पलीकडे कुठलेच अधिकार नसताना आमच्या मल्हारराव होळकरांनी, अहिल्याबाई होळकरांना हे शिक्षण द्यायला सुरुवात करणं ही खूप मोठी सामाजिक क्रांती या जगामध्ये होती. मी सांगतो अहिल्याबाई होळकरांचा प्रवास मित्रांनो 1, 2, 3 नाही, 23 भाषेचं नॉलेज, 23 भाषा बोलण्याचं कसं अहिल्याबाई होळकरांनी आपल्या स्वतःमध्ये घडवून घेतलं. जे काही पत्र होळकर संस्थानला यायचे, इंग्रज पत्र पाठवायचे, फ्रेंच पत्र पाठवायचे, पेशवे पत्र पाठवायचे, आजूबाजूच्या राजे महाराजे पत्र पाठवायचे, हा सगळा पत्र व्यवहार अहिल्याबाई होळकर आपल्या राज्यामध्ये पाहू लागल्या, त्यांना उत्तर देऊ लागल्या. एकदा मल्हारराव होळकर युद्धाला होते तर एक सौभाग्य सिंग नावाचा सरदार त्यांच्या रसद पुरवण्याच्या कामामध्ये अडथळा आणत होता. आता मल्हारराव युद्धाला आहेत, त्याला माहित होतं अहिल्या इकडेच एकटी आहे, तो अडथळा आणत होता. त्यावेळेस हातामध्ये तलवार घेतली आणि सौभाग सिंगला यमसदनाला पाठवून दिल्लीकडे जाणारा राजमार्ग मोकळा केला. हातामध्ये तलवार घेऊन युद्ध करणाऱ्या अहिल्याबाई माझ्या घरातल्या प्रत्येक स्त्रियांना, तरुणांना कळायला पाहिजे, त्याशिवाय हा समाज तुमचा आमचा पेटून उठणार नाही मित्रांनो. पण दुर्दैवाने हा इतिहास तुमचा आमचा समोर आला नाही. बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितलं जातं अहिल्याबाई होळकरांनी 19 वर्ष राज्यकारभार केला, पण ही गोष्ट सोपी नव्हती. अहिल्यादेवी होळकरांचे पती खंडेराव होळकरांबद्दल तर कुणीच बोलत नाही. खरा इतिहास आमचा आम्हाला सांगितलं नाही. पण आजपर्यंत काय सांगितलं, खंडेराव होळकर अहिल्यादेवी होळकरांना त्रास द्यायचे, ते पराक्रमी नव्हते, व्यसनाधी नव्हते, धर्मांध होते, असा मुद्दामून चुकीचा इतिहास या देशामध्ये खंडेरावांबद्दल सांगितला. पण मला सांगायला अभिमान वाटेल मित्रांनो, आमच्या अहिल्याबाई होळकरांचे पती खंडेराव होळकर पराक्रमी होते. वयाच्या 12व्या वर्षी छत्रपतींची जहागिरी मिळवणारे या देशातले एकमेव युगपुरुष आहेत ते म्हणजे खंडेराव होळकर, अहिल्याबाई होळकरांचे होते. पंढरपूरचा विषय निघाला होता मागे विचार मंचावर. पंढरपूरला तुम्ही पाया पडायला जातात, भारतातले लाखो वारकरी पंढरपूरला जातात. या पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची व्यवस्था व्हावी, त्या ठिकाणी दिवाबत्तीची व्यवस्था व्हावी, पंढरपूरच्या नैवेद्याची व्यवस्था व्हावी, म्हणून खंडेराव होळकरांनी दरवर्षी 45 रुपये मंजूर करून ठेवले होते. तुम्ही म्हणतात 45 रुपये, 350 वर्षापूर्वीचे 45 रुपये म्हणजे आज 4500 हजारो कोटी रुपयाची रक्कम होते. एवढी रक्कम आज महाराष्ट्र शासन देखील पंढरपूरला खर्च करत नाही. पंढरपूरच्या वारकऱ्यांचा विचार करणारे खंडेराव होळकर पराक्रमी होते. ते व्यसनाधीन, धर्मांध किंवा त्रास देणारे नव्हते. तो चुकीचा इतिहास हा पुसून काढला पाहिजे या पुढच्या काळामध्ये. बघा, छत्रपती शिवाजी महाराज आज महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे, या देशाचा आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या वेळेस दिल्लीच्या दरबारामध्ये अपमान झाला होता, आग्रा भेटीमध्ये शिवाजी महाराजांना पाठीमागच्या रांगेमध्ये उभं केलं होतं. शिवाजी महाराज म्हणाले हा पूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे, त्याने तो दरबार त्यागला होता. या अपमानाचा बदला नंतर 100 वर्ष वर्षानंतर कुणी घेतला असेल तर आमच्या अहिल्याबाई होळकरांच्या पती खंडेराव होळकरांनी घेतलाय. तत्कालीन दिल्लीचा बादशाह गाजीउद्दीन खान त्याला म्हणाले, खंडेराव होळकर बाबा तुला मला तलवार भेट द्यायची आहे ना, दिल्लीच्या त्या दरबारातून खाली ये, सिंहासनावरून खाली ये आणि वाकून मला कमरेला तलवार बांध. हे खंडेराव होळकरांनी त्या दिल्लीच्या बादशाहाला सांगितलंय. त्याचं एकमेव कारण होतं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. हे शिवरायांचं आणि होळकरांचं, मराठा समाजाचं आणि धनगर समाजाचं नाते समजून घ्या. गावागावामध्ये राजकीय लोक जे भांडण लावतात ना, ते भांडण या माध्यमातून कमी झाले पाहिजेत. त्यांना सांगा आमचा इतिहास आहे. हे खंडेराव होळकर आम्हाला कळू दिले नाहीत, पराक्रमी होते. आता पुढे मला अहिल्याबाई होळकरांचा इतिहास सांगायचा आहे. मी सांगत होते 19 वर्ष राज्यकारभार केला, ही सोपी गोष्ट नव्हती. माता माऊल्यांनो, पहिल्यांदा त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला खंडेराव होळकरांचा.
कुंभेरीच्या किल्ल्याचं युद्ध चालू होतं त्यावेळेस एक तोफेचा गोळा आला त्याच्या छातीमध्ये लागला. युद्ध करता करता खंडराव होळकर मरण पावले 1754 ला. नंतर सासऱ्याचा मृत्यू झाला मल्हारराव होळकर. ज्या सासऱ्याने त्यांना वडिलांप्रमाणे शिकवलं, सांभाळलं, चांगले संस्कार केले. सतीचा धोका अहिल्याबाई होळकर सांगितलं, माझा खंडू जरी वारला असेल ना तरी तू सती जाऊ नको, या पुढे अहिल्या तूच माझा खंडू म्हणून जग. 350 वर्षापूर्वी सती जावं लागायचं नवरा मेल्यानंतर. त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांसाठी न जाऊ देण्याचा क्रांतिकारी निर्णय मल्हारराव होळकरांनी घेतला. पण मल्हारराव होळकरांचा पण मृत्यू झाला. सासू आईप्रमाणे सांभाळत होती. गौतमाबाई साहेबांचा पण मृत्यू झाला. त्यांचा मुलगा मालेरावाचा मृत्यू झाला. एकमेव मुलगी होती मुक्ताबाई, तिचा मृत्यू झाला. जावई राहिले होते, जावयाचा मृत्यू झाला. नंतर एकमेव नातू नथुरबा राहिला होता, तर नथुरबाचा मृत्यू झाला. एकामागून एक अहिल्याबाई होळकरांच्या आयुष्यामध्ये प्रिय व्यक्तींचे मृत्यू होत आहेत. बघा तुमच्या घरातला कोणी जाऊ नये, तर आपल्या घरात एक कुणाचा जर मृत्यू झाला तर 10 वर्ष तुम्ही आम्ही संकटातून बाहेर निघत नाही. 1, 2, 3 नाही 27 लोकांचे मृत्यू आपल्या डोळ्याने अहिल्याबाईंनी पाहिलं. हे किती प्रचंड दुःख होतं, किती यातना होत्या. आणि एखाद्याने विचार केला असता सोडून दिलं असतं सगळं, म्हणलं असं स्वतःसाठी जगावं, जावं कुठेतरी निघून. पण अहिल्याबाई होळकर म्हणाल्या, माझ्या आयुष्याचं दुःख मला बाजूला ठेवायचंय. माझ्या देशातल्या या गोरगरीब रयतेसाठी जे दुःख आहे ना त्यांच्यासाठी काम करायचंय. त्यांच्यासाठी काम करत राहिल्या शेवटपर्यंत अहिल्याबाई होळकर. हे साधं सोपं नव्हतं मित्रांनो. तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं, इतिहासामध्ये एकमेव महाराणी अहिल्याबाई होळकर ज्यांनी 19 राज्यकारभार केला. पण ज्या परिस्थितीमध्ये केला, ज्या कठीण काळामध्ये केला, ज्या प्रचंड दुःखामध्ये केला, तो काळ मात्र अतिशय दुःखाचा, कठीण, अपराक्रमी होता हे समजून घ्या मित्रांनो. आजूबाजूचे राजे महाराजे डोळा ठेवून होते, कधी अहिल्याबाई होळकरांचं राज्य गिळंकृत करू, कधी अहिल्याबाई होळकरांचं राज्य हस्तगत करू. अनेक जण आज बघा, सरपंच महिला असेल, आमदार महिला असेल, खासदार महिला असेल, मंत्री महिला असेल, कुठल्याही पदावर महिला असू द्या, त्याचा अर्धा राज्यकारभार त्याचा नवरा बघतो. जर एखादी महिला जर सरपंच असेल तर तिला कोणी सरपंच म्हणत, त्याच्या नवऱ्याला सरपंच म्हणतात का नाही? आज ही परिस्थिती आहे. 350 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल त्यावेळेस राज्यकारभार अहिल्याबाई होळकर बसल्यात. अनेक लोकांना आजूबाजूच्या राजा महाराजांना वाटत होतं, अरे होळकरांकडे खूप प्रचंड पैसा आहे, खूप मोठी संपत्ती आहे, अहिल्या तर एक बाई आहे, अहिल्या तर एक महिला आहे, हे राज्य आपल्याला गिळंकृत करावंच लागेल, हे राज्य आपल्याला मिळवावंच लागेल. अनेक राजे महाराजे, अनेक संस्थानं अहिल्याबाई होळकरांवर वाकडी नजर ठेवून होते, युद्ध करायला तयार होते, छुप्या पद्धतीने त्रास द्यायचे. हा सगळा त्रास आणि स्वतःच्या कुटुंबातला त्रास या परिस्थितीमध्ये अहिल्याबाई होळकर राज्यकारभार करत होत्या. आणि जो अहिल्याबाई होळकर राज्यकारभार केलाय ना, तुम्हाला जरी हा इतिहास माहित नसला, या महाराष्ट्राला आणि या देशाला जरी इतिहास माहित नसला ना, तरी जगातल्या महिलांनी अहिल्याबाई होळकरांकडून प्रेरणा घेतली. जगामधल्या अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स या देशाला तुम्ही चांगलं समजता ना, या देशातल्या महिलांनी अहिल्याबाई होळकरांचा आदर्श घेतला. जॉन माल्कम नावाचा एक इंग्रज अधिकारी भारतामध्ये राहत होता. त्यानं अहिल्याबाईंना पाहिलं, अरे भारतात राहणारी अहिल्याबाई चांगल्या प्रकारचे कारभार करते, महिला असून क्रांतिकारी निर्णय घेते. त्या जॉन माल्कमने सगळं अहिल्याबाई बद्दल लिहिलं आणि या इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलेलं. बघा, इंग्रजही आपले शत्रू होते. कोण होते? इंग्रज आपले दुश्मन होते, आपल्यावर राज्य करत होते. एका दुश्मनानं एवढं चांगलं लिहिलं, याला चांगलं कर्तृत्व असावं लागतं. आमच्या अहिल्याबाई होळकरांचं होतं. तुमच्याबद्दल जर तुमच्या शेजाऱ्याला जरी विचारलं तरी तो चांगलं सांगेल का? तुमच्या शेजाऱ्याला जर तुमच्याबद्दल विचारलं चांगलं सांगेल का? त्याचं काय खरंय? तो होय, त्याचं काय खरंय? तो असाच आहे. तुमचा शेजारी तुमच्याबद्दल चांगलं सांगत नाही मित्रांनो. आपल्या शत्रूनं आपल्याबद्दल एवढं चांगलं कसं लिहिलं असेल? जॉन माल्कम यांनी जे लिहिलं ना, तर इंग्लंड अमेरिकेतल्या विदेशातल्या स्त्रियांनी, महिलांनी वाचलं आणि त्यांनी ठरवलं, अरे भारतामध्ये राहणारी अहिल्याबाई होळकर एवढं चांगलं काम करू शकते, एवढं क्रांतिकारी निर्णय घेऊ शकते, 18 शतकामध्ये आदर्श राज्यकारभार करू शकते. तीच प्रेरणा अहिल्याबाई होळकरांची घेतली. आणि 19व्या शतकामध्ये जगामध्ये जी महिला सक्षमीकरणासाठी, पुरुषाच्या बरोबरीनं महिलांना स्थान मिळावं यासाठी जी आंदोलन झाली, जी क्रांती झाली, त्याची प्रेरणा भारतामध्ये असणाऱ्या अहिल्याबाई होळकरांची होती. हे तुमचं आमचं भाग्य, त्यांच्या समाजामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय. पण दुर्दैवाने हा इतिहास समोर आला नाही. काय निर्णय घेतले अहिल्याबाई होळकरांनी? राज्यकारभार आल्यानंतर पहिला निर्णय घेतला अहिल्याबाई होळकरांनी, माझ्या राज्यातल्या विधवांना दत्तक पुत्र घेता यावं, विधवांची संपत्ती जप्त केली जाणार नाही. आता मध्ये जे काका आले होते ते सांगत होते, आम्ही विधवांसाठी असं केलं तसं केलं, अतिशय चांगली गोष्ट तुम्ही केलं. पण या देशामध्ये, या जगामध्ये पहिल्यांदा विधवांच्या
हक्क न्याय हक्कासाठी कुणी काम केलं असेल, कुणी निर्णय घेतले असतील, ते आमच्या अहिल्याबाई होळकरांनी घेतलेत. पूर्वी असं असायचं, एखाद्या बाईचा जर नवरा वारला सगळी संपत्ती जप्त केली जायची. अहिल्याबाई राज्यकारभारानंतर निर्णय घेतला, या महिलांना देखील जगण्याचा अधिकार आहे, तिला देखील पोट पाणी आहे, संपत्ती जप्त केली जाणार नाही. आणि एवढंच नाही, विधवांना एखादा मुलगा दत्तक घेता यावा यासाठी अधिकार अहिल्याबाईंनी काढले. एवढं सशक्त काम तुमच्यासाठी केलंय. मित्रांनो, आता पेरणीचे दिवस जवळ आले. तुम्ही आम्ही सगळे शेतकरी आहेत, तुम्ही आम्ही सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत. शेतकऱ्याच्या अर्थाने तुम्हाला माहिती आहे, अहिल्याबाई होळकरांचं वैशिष्ट्य सांगतो मित्रांनो. प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर अहिल्याबाई होळकरांनी त्या शेतकऱ्याला विचारलं, बाबा तुझ्या अडचणी काय, तुला नांगरणीसाठी पेरणीसाठी काय अडचणी येत आहेत. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर अहिल्याबाई होळकर विचारू लागल्या. शेतकऱ्यांना पेरणीसाठी त्या धान्य पुरवू लागल्या, बी बियाणे पुरवू लागल्या, साहित्य पुरवू लागल्या, पैसा पुरवू लागल्या. बघा, आज केंद्र शासन निर्णय घेणार आहे. केंद्र शासन एक नवीन योजना आणत आहे की पेरणीला अहिल्याबाई होळकरांसाठी, पेरणीला शेतकऱ्यांसाठी हेक्टरी काही अनुदान द्यावं द्यावं. केंद्र शासन आज काय म्हणतंय की बाबा पेरणीच्या टायमिंगला शेतकऱ्यांना काहीतरी पैसे द्यावं अनुदान. 350 वर्षापूर्वी ही योजना प्रत्यक्षात अहिल्याबाई होळकर आपल्या राज्यामध्ये राबवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचे प्रश्न विचारणारे महाराणी राष्ट्रमाता लोकमाता अहिल्याबाई होळकर आहेत. हे त्यांचं काम समजून घ्या. हे मंदिर जीर्णोद्धाराच्या पलीकडचं काम तुम्हाला मी सांगतोय, ते तर मी सांगणारच आहे. बघा, ITI केलेले तरुण तुमच्या गावात अनेक जण असतील. या देशामध्ये ITI करून तरुणांनी अनेक नोकऱ्या मिळवल्यात, लाखो करोडो लोक आज रोजगार मिळवतात. हा ITI या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सुरू केल्यानंतर प्रश्न होता, हा ITI चालवायचा कसा. त्यावेळेस या देशातल्या त्या लोकांनी अहिल्याबाई होळकरांच्या राज्याचा अभ्यास केला. अहिल्याबाई होळकर म्हणायच्या, माझ्या राज्यातल्या प्रत्येकाला काम मिळालं पाहिजे आणि त्या कामाला दाम मिळालं पाहिजे. प्रत्येकाच्या हाताला काम आणि त्या कामाला दाम, ही योजना या विचाराच्या माध्यमातून देशातला ITI चालतोय. देशातले लाखो तरुण आज ITI करून रोजगार मिळवत आहेत. हे आमच्या अहिल्याबाई होळकरांचे उपकार आहेत, ते तुम्ही आम्ही कुठेतरी समजून घ्या. अहिल्याबाई होळकरांनी सांगितलं होतं, माझ्या राज्यामध्ये हजारो एकर जमिनीवर पेरणी करा, ज्वारी पेरा, बाजरी पेरा, गहू पेरा, कडधान्य पेरा, पण कापणी करू नका. अहिल्याबाई होळकर काय म्हणायच्या, पेरणी करा पण कापणी करायची नाही, त्याचे धान्य काढायचं नाही. का? अहिल्याबाई होळकर म्हणायच्या, माझ्या राज्यात पक्षी आहेत, प्राणी आहेत, त्यांना देखील खायला हे सगळं धान्य मिळालं पाहिजे, त्यांचं देखील पोट भरलं पाहिजे. अहो, माणसाचाच नाही प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा विचार करणाऱ्या अहिल्याबाई होत्या, म्हणून त्यांना देवी म्हटलं गेलं, म्हणून त्यांना पुण्यश्लोक ही पदवी लावण्यात आलं. हे काम अहिल्याबाई होळकरांचं तुम्ही समजून घ्या मित्रांनो. बघा, आज जर महाराष्ट्रात दुष्काळ पडू नये, पण महाराष्ट्रात जर दुष्काळ पडला, परळीला जा, तिथं 12 वय, दुष्काळात पण पाणी प्यायला मिळतं, जनावरांना, माणसांना, सगळ्यांनाच. देशभरामध्ये मंदिरं बांधलीत, 12 बांधल्यात, अन्नछत्र उभा केलेत, पुष्करणा बांधल्यात. हे सगळं अहिल्याबाई होळकरांनी का केलं? पण तुम्हाला सांगितलं देशभर मंदिरं बांधलीत, पण तुम्हाला हे नाही सांगितलं अहिल्याबाई होळकरांनी जे देशभर मंदिरं बांधलीत, मंदिराचा जीर्णोद्धार केलाय, 12 बांधल्यात, अन्नछत्र उभं केलेत, हा सगळा पैसा अहिल्याबाईंना जो खासगी कोष मिळाला होता त्यातून खर्च केलाय. त्यांचे सासरे मल्हारराव होळकरांनी पूर्वीचं जे बँक अकाउंट होतं, पूर्वीचं जे खातं होतं, हे खातं अहिल्याबाई होळकरांना दिलं होतं. सरकारचा एकही रुपया खर्च केला नाही, स्वतःचा पैसा अहिल्याबाई होळकरांनी त्या जनतेसाठी खर्च केला. बघा, एक परिस्थिती सांगतो. आज जर एखादं सभागृह इथं बांधलं तर इथले आमदार लिहितात, माझ्या आमदार निधीतून, माझ्या खासदार निधीतून. एखादा रस्ता जर झाला तर तो आमदार, खासदार, मंत्री काय लिहितो की माझ्या कामाच्या निधीतून झाला. अहिल्याबाई होळकरांनी हजारो कोटी रुपयाची संपत्ती देशात खर्च केली. एवढे पैसे अहिल्याबाई होळकरांनी खर्च केले की आजच्या भाषेत आपण मोजू शकत नाही. एवढे पैसे अहिल्याबाई होळकरांनी खर्च केले, पण कुठेही दिलं नाही. अहिल्याबाई होळकरांनी केलंय, होळकर घरांनी केलं, एकाही ठिकाणी दिलं नाही, एकाही ठिकाणी. आजही देशामध्ये हजारो मंदिर शोधायची राहिलेत, तिथे अहिल्याबाई होळकरांनी काम केलंय. अहो, परळी किती आहे? मध्य प्रदेश पासून 500-600 किलोमीटर दूर आहे. आपल्या महाराष्ट्रात काम केलं, हजारो किलोमीटर दूर काम केलं. तुमचे आमदार आमच्या भागातून काम करू शकत नाहीत, तुमचे खासदार आमच्या भागातून काम करू शकत नाहीत, तुमचे गावचे सरपंच आमच्या गावातून काम करू शकतात का? नाही करू शकत. प्रशासकीय मर्यादात, राजकीय मर्यादात अहिल्याबाई होळकरांनी कसं काम केलं असेल? हजारो किलोमीटर दूर यायचं, तिथे एखादं मंदिर बांधायचं, तिथे एखादा मुस्लिम राज्यकर्ता असायचा, त्याची परवानगी कशी मिळवली असेल, कसं हे काम केलं असेल? याला म्हणतात मध्य भारतातलं सर्वोत्तम राजकारण. अहिल्याबाई होळकरांनी जे काम केलं ना देशभरात लोकोपयोगी, या कामामुळे भारत देशाला भारत म्हणून ओळख निर्माण झाली, एक महत्व प्राप्त झालं. लोकांच्या लक्षात आलं आपला हा सगळा देश आहे, आपण एकत्रित राहिलं पाहिजे. एवढं महत्व अहिल्याबाई होळकरांच्या राज्याचं आहे.
एवढं प्रचंड काम अहिल्या मोळकरांनी केले. पण आम्हाला हा इतिहासात पण समोर येऊ दिला नाही. बघा इथं माता माऊल्या आहेत. माता माऊल्यांना तुम्ही एकदा तरी तुमच्या मालकाकडे म्हणतात का नाहीत, मालक मला पैठणी घेऊन जा एकदा तरी, या वर्षी माझा वाढदिवस आहे, पैठणी आणायलाच पाहिजे, लग्नाला 10 वर्ष झाली पैठणी आणायलाच पाहिजे म्हणतात का नाहीत? आवाज येतो ना माता माऊल्यांना? पुन्हा घरी जाऊन लगेच म्हणू नका हे म्हणतील राव काय सरांनी डोक्यात खूळ आणून दिलंय, लगेच पैठणी मागायले माझी बायको. मला हे सांगायचं मित्रांनो, अहिल्याबाई होळकरांनी आपल्या राज्यामध्ये फरमान काढलं, माझ्या राज्यातल्या स्त्रिया देखील उद्योगधंद्यामध्ये आल्या पाहिजेत, पुरुषाच्या बरोबरीने माझ्या स्त्रियांना देखील सन्मान मिळाला पाहिजे. देश विदेशातल्या लोकांना अहिल्याबाई होळकरांनी बोलवलं, महिलांसमोर उभं केलं आणि सांगितलं या स्त्रियांना शिकवा साडी कशी तयार करायची, साडी कशी विणायची. आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्रात या देशात पैठणीची साडी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे आज देशामध्ये महेश्वर इंदोरची साडी प्रसिद्ध आहे. ही महेश्वर इंदोरची साडी माझ्या राज्यातल्या अहिल्याबाई होळकरांच्या राज्यातल्या महिलांनी तयार केली होती. आणि या देशामध्ये नाही जगामध्ये उद्योगधंद्याच्या माध्यमातून महिलांना पुढे आणण्याचं काम अहिल्याबाई होळकरांनी केलंय. हे जबरदस्त काम तुमच्या समोर येऊ दिलं नाही, हे लोक तुम्हाला सांगत नाही. हुंडाबंदीचा कायदा अहिल्याबाई होळकरांनी आणला. आज हुंड्यामुळे जो सामाजिक राजकीय त्रास, मानसिक त्रास या देशामध्ये अनेक लोकांना होतोय. अहिल्याबाईंनी सांगितलं कुणी हुंडा घ्यायचा नाही, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावण्याची संकल्पना अहिल्याबाई होळकरांनी आणली. येणाऱ्या जाणाऱ्यांना मदत व्हावी, सावली मिळावी, या सगळ्या संकल्पना अहिल्याबाई होळकरांच्या. शेतीच्या विकासासाठी अहिल्याबाई होळकरांनी काम केलं, उद्योगधंद्यासाठी काम केलं. आणि सगळ्यात महत्वाचं काम इकडे लक्ष द्या, आज महिला सरपंच होते, आमदार होते, खासदार मंत्री होते, पुरुषांपेक्षा जास्त प्रगती महिला करते. याचं कारण काय? सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी मुलींना पहिल्यांदा शिकवलं. आमच्या सावित्रीनं जर इथल्या जगाचा त्रास घेऊन शिकवलं नसताना आमच्या महिलांना घराबाहेर निघण्याचा पण अधिकार नसता. मित्रांनो, महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी आमच्या मुलींना शिकवलं. पण मित्रांनो, महात्मा फुलेंनी सुरू केलेली पहिली मुलींची शाळा ही बंद पडली होती, ती जास्त काळ टिकली नाही. त्यावेळेस महात्मा फुलेंसमोर प्रश्न होता, आता शाळा चालवायची कशी? त्यावेळेस वस्ताद लवजी साळवे नावाचे एक महामानव समोर आले आणि त्यांनी सांगितलं, फुलेची शाळा बंद पडली ना, काही हरकत नाही. पुण्याच्या भोकरवाडीच्या अहिल्याश्रमामध्ये त्यांना घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं, हा अहिल्याश्रम आमच्या अहिल्याबाई होळकरांनी बांधलाय, इथं तुमची शाळा सुरू करा. आणि तिथं मुलींची शाळा सुरू झाली. एवढंच नाही, मुली शिकायला या देशातल्या मुलींना शिक्षण मिळावं म्हणून आमच्या अहिल्याबाई होळकरांनी 5,000 रुपयाचं शैक्षणिक अनुदान मंजूर करून दिलं होतं. मित्रांनो, 350 वर्षांपूर्वीचे 5,000 रुपये म्हणजे आज 50,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम होते. एवढी रक्कम आज कुणीही मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करत नाही. माझ्या देशातल्या मुली शिकाव्यात यासाठी प्रयत्न करणाऱ्या अहिल्याबाई तुम्हाला कधी सांगितलं नाही. हे अहिल्याबाई होळकरांचं क्रांतिकारी काम आहे. मित्रांनो, येणाऱ्या काळात समोर यायला पाहिजे. सगळ्यात मोठी क्रांती जगामध्ये काय केली अहिल्याबाई होळकरांनी? इकडे लक्ष द्या मित्रांनो, सगळ्यात मोठी क्रांती. पाठीमागं तुमचं काय पर्सनल बोलणं चालू आहे का? ओ पाठीमागं काय बोलणं चालू तुमचं? तिकडे काय कोणाचा मेसेज आलाय का नाही, फोन आला नाही, सकाळपासून वाट बघतोय, असं काय त्याचं चालू आहे का? बघा, मी सांगतोय सगळ्यात महत्वाचं काम या देशामध्ये अहिल्याबाई होळकरांनी काय केलं? सगळ्यात महत्वाचं या देशात कोणी केलं नव्हतं, या राज्यात कोणी केलं नव्हतं. राज्य देश सोडून द्या, जगामध्ये कोणीच केलं नव्हतं. जग सोडून द्या, पृथ्वी तलावरही कोणी केलं नव्हतं. ते काम अहिल्याबाई होळकरांनी केलं. काय केलं? माझ्या ज्या महिला आहेत, माझ्या ज्या भगिनी आहेत, त्यांच्या हातामध्ये शस्त्र देण्याचं काम, त्यांच्या हातामध्ये तलवार देण्याचं काम, त्यांच्या हातामध्ये भाला देण्याचं काम. महिलांना शस्त्रविद्या यावी, तलवारबाजी यावी, भालाफेक यावा, यासाठी हे प्रशिक्षित विद्यालय अहिल्याबाई होळकरांनी सुरू केलं. आणि ज्या वेळेस राघोबा पेशवा, एक पेशवा होता, तो काही पराक्रमी नव्हता. हा राघोबा पेशवा अहिल्याबाई होळकरांचा राज्यकारभार करण्यासाठी आला होता. त्याला वाटलं बाई कुठे राज्यकारभार असू शकते का, बाई कुठे लढाई करू शकते का, बाई कुठे राज्य करू शकते का. त्याला एका चंद्रचूड नावाच्या माणसाने सांगितलं, बाबा अहिल्याबाई होळकरांकडे राज्य खूप मोठं आहे, पैसा खूप मोठा आहे, हे राज्य आपण मिळवू शकतो. हा राघोबा पेशवा प्रचंड सैन्य घेऊन आला. अहिल्याबाई होळकरांना पत्र पाठवलं राघोबाने. काय पत्र पाठवलं? अहिल्याबाई, तुम्ही तीर्थक्षेत्रावर निघून जावा, मी एक दत्तक पुत्र घेतो आणि राज्य चालवतो. आता राघोबा पेशवा, छत्रपतींकडून जहागीर त्यांना मिळालेली, हा पेशवा काय पराक्रमी नाही, कधीच कुठल्या युद्धामध्ये गेला नाही. पण हा अहिल्याबाई होळकरांचा राज्यकारभार करण्यासाठी आला. का? त्याचा डोळा होता अहिल्याबाई होळकरांच्या राज्यावर. त्यानं जसं पत्र पाठवलं, त्याच्या दुसऱ्या क्षणाला अहिल्याबाई होळकरांनी पत्र पाठवलं. अहिल्याबाई म्हणतात, राघोबा, तुम्ही युद्धासाठी आलायत ना, तर या, आम्ही युद्धासाठी तयार आहोत. तुम्ही युद्धासाठी आलायत ना, तर या, आमच्या महिला तुमच्यासोबत संवाद करण्यासाठी तयार आहेत. पण एक लक्षात ठेवा राघोबा, तुमचं आणि माझं आता युद्ध होणार हे अटळ आहे.
तुमचा आणि माझं युद्ध होणार आता फिक्स झालंय. लक्षात घ्या, तुमच्या आणि माझ्या युद्धामध्ये तुम्ही जर जिंकलात इतिहासामध्ये नोंद होईल तुम्ही एका महिलेला हरवलं, पण तुमचा पराभव हा निश्चित आहे. आम्ही जर तुम्हाला हरवलं, आमची 5000 महिला सैन्याची फलटण तुमच्या समोर उभी आहे. आम्ही जर तुम्हाला हरवलं तर एका बाईचा मार खाल्ला म्हणून जगामध्ये नाक दाखवायला वेळ मिळणार नाही तुम्हाला. हे शब्द ज्यावेळेस राघोबाने ऐकले त्यावेळेस राघोबा शरण आले मित्रांनो. आणि अहिल्याबाईंचा विचार होता, जो शरण येईल त्याला मरण नाही, बुद्धीच्या जोरावर युद्ध जिंकता येतं. अहिल्यानं आपल्या राज्यामध्ये दाखवून दिलंय. हे खूप मोठे क्रांतिकारी निर्णय आहेत. तुम्हाला ऐकायला बरं वाटतंय, मला बोलायला सोपं वाटतंय. 350 वर्षापूर्वीची परिस्थिती सोपी नव्हती मित्रांनो. एवढ्या कठीण परिस्थिती अहिल्या होळकर राज्यकारभार केलाय. त्या अहिल्या होळकर तुमच्या आमच्या समाजात जन्माला आल्या. हे खूप मोठं काम आहे मित्रांनो. बघा, मला सांगायला अभिमान वाटेल, ज्या वेळेस पानिपत युद्ध झालं होतं, पानिपत मध्ये मराठे म्हणजे तुम्ही आम्ही सगळे बहुजन समाज हरला होता. ज्याप्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये देशाची परिस्थिती तयार झाली ना, उद्योगधंदे गेले, नोकऱ्या गेल्या, त्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली. पानिपत युद्धानंतर हा देश बुडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशा काळात या देशाला वाचवण्याचं काम अहिल्या होळकरांनी केलंय. असं म्हणत होते, पानिपत युद्धामध्ये लाखापेक्षा जास्त लोक मेलेत, लाखभर बांगड्या फुटल्या, असं इतिहासात लिहिलंय. म्हणजे आमच्या अनेक मायनवाल्या विधवा झाल्या होत्या. या पानिपत युद्धानंतर अहिल्याबाई समोर आल्या, त्यांनी दिल्लीच्या बादशाहाला सांगितलं, या रणांगणावर मरण पावले सगळे माझे भाऊ बंधक आहेत, सगळे माझे पाहुणे आहेत, त्यांचे अंतिम संस्कार अहिल्या होळकरांनी केले. एवढंच नाही, ज्या आमच्या विधवा स्त्रिया झाल्या होत्या, सैनिकांच्या विधवा पत्नी, त्यांचे पुनर्विवाह लावून दिले. आणि पुढे जाऊन माझ्या देशामध्ये आज ज्याप्रमाणे गावोगाव बेरोजगार तरुण आहेत, त्याप्रमाणे बेरोजगारी वाढली होती, पण आजचे पंतप्रधान काही करत नाहीत. आमच्या अहिल्या होळकरांच्या सर्व बहुजन समाजातील तरुणांना गायींचं, शेळींचं, म्हशींचं वाटप केलं आणि ही बेरोजगारी दूर केली. मित्रांनो, हा देश बुडता बुडता वाचवण्याचं काम अहिल्या होळकरांनी आपल्या कामामधून केलंय. हे काम समोर येण्याची आवश्यकता आहे, तुम्हाला कोणी सांगत नाही. मी जो तुम्हाला अहिल्या होळकरांची सांगतोय तो केवळ 10% त्याचा आहे. मल्हारराव होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील, भीमाबाई होळकर असतील, तुकोजीराव होळकर असतील, खंडेराव होळकर असतील, हा जाज्वल्य इतिहास आहे, होळकरांचा इतिहास आहे. काही दिवसापूर्वी या देशातल्या संसदेचं उद्घाटन झालं. बघा, काही दिवसापूर्वी नवीन संसद या भारताला मिळालेली आहे. ही जी जागा आहे संसद